आता आपण पाहायचं आहे हाफ सबस्ट्रॅक्टर. आता सबस्ट्रॅक्टर काय काम करतो तर आपल्याला माहिती आहे की दोन येणाऱ्या इनपुट मधला डिफरन्स आपल्याला काय आहे तो सांगणार आहे, तो सबट्रॅक्ट करणारा दोन येणाऱ्या इनपुटला. आता याच्यामध्ये बघा, याच्यामध्ये गेट कुठले कुठले वापरलेले आहे सबट्रॅक्टर मध्ये, हाफ वाल्या, एक्सओर वापरलेला आहे, अँड गेट वापरलेला आहे, नॉट गेट वापरलेला आहे. आपल्याला प्रत्येकाचे ट्रूथ टेबल माहिती आहेत. एक्सओर मध्ये काय असणार आहे, ज्यावेळेस इनपुट सेम असेल तर आउटपुटला 0 0 देतो आणि इनपुट जर का डिफरंट असेल तर आउटपुटला 1 देतो. अँड गेट मध्ये काय आहे, अँड गेट मध्ये मल्टिप्लिकेशन आहे. जोपर्यंत एक जरी इनपुट जर का 0 असेल तर आउटपुट 0 असतो आणि दोन्ही इनपुट जर का 1 असतील, हाय असतील, तर आउटपुट काय असतो, 1 असतो अँड गेट मध्ये. आणि नॉट गेट काय आहे, हा इन्व्हर्टर आहे. इन्व्हर्टर आहे म्हणजे काय करतो, येणाऱ्या इनपुटला इन्व्हर्ट करतो. जर का 1 आला तर इन्व्हर्ट करून 0 करतो, 0 आला तर इन्व्हर्ट करून 1 करतो. हे नॉट गेट. एक्सओर गेट, अँड गेट आणि नॉट गेट हे गेट आपण वापरलेले आहेत ह्या इलेक्ट्रॉनिक सर्किट मध्ये इथे. तर ह्याच्यामध्ये डी कोण आहे, तर डी आहे डिफरन्स, बी आहे बोरो. आता ह्या दोघांचा आउट आपल्याला काढायचा आहे. कसं काढायचं आहे, हा ट्रूथ टेबल आहे याचा आणि हा ट्रूथ टेबल आपण फिल करायचा या डायग्रामच्या थ्रू. आता याच्यामध्ये काय आहे आपल्याला माहिती आहे की ए आणि बी जर का व्हॅल्यू घेतला, इथे ए बी घ्या किंवा एक्स वाय घ्या, इथे एक्स वाय घेऊ, एक्स वाय. आता समजा आता काय असणार आहे, पहिली स्टेट काय आहे, दोन्ही पण 0 0 आहेत. दोन्ही पण काय आहेत, 0 0 आहेत. म्हणजे एक्स 0 आहे, वाय 0 आहे. एक्स काय आहे, 0 आहे आणि वाय पण 0 आहे. आता हा 0 आला इकडे आणि हा 0 आला इथे. आता एक्सओर गेट काय सांगतो, ज्या वेळेस दोन्ही पण 0 असतील तर आउटपुटला 0 मिळतो. दोन्ही 0 आहेत, आउटपुटला 0 मिळाला. आता हाच एक्स काय आहे, या जम्पिंग वायरच्या थ्रू नॉट गेटला आलेला आहे आणि हा वाय जो आहे हा वायरच्या थ्रू ऍड गेटला आलेला आहे. म्हणजे इकडे 0 आणि हा एक्स इथेपर्यंत 0 आला, इथेपर्यंत काय आला, 0 आला. पण नॉट गेटनं काय केलं, त्याला इन्व्हर्ट केलं. नॉट गेट काय करतो, 0 इनपुट आला तर आउटपुटला 1 देतो. इनपुटला किती आला, इकडे 0 आला म्हणजे आउटपुटला किती देणार, तो 1 देणार. हा 1 गेला अँड गेटला, हा अँड गेटला हा 1 गेला. आता 1 इंटू 0, अँड गेट काय करतो, मल्टिप्लाय करतो. आता 0 इंटू 1 कुठं आहे, 0 इंटू 1 इथे आहे. 0 इंटू 1 अँड गेटला काय मिळणार, मग 0 मिळणार. इकडे काय आला, 0 आला. म्हणजे ज्या वेळेस दोन्ही इनपुट 0 0 असतील तर डिफरन्स किती असणार आहे दोघांमध्ये, 0 असणार आहे. मग इकडे काय येणार, 0 0 येणार. ठीक आहे. आता पुढची स्टेट बघायची आपण. पुढच्या ह्याच्यामध्ये काय असणार आहे, पुढची काय आहे, 0 आणि 1. म्हणजे एक्स किती आहे, 0, वाय आहे 1. अशा केसमध्ये काय होणार आहे, तर अशा केसमध्ये होणार, हा 0 ॲज इट इज इकडे येणार, हा 1 ॲज इट इज इकडे येणार. आता 0 इंटू 1 एक्सओर मध्ये काय आहे, डिफरंट व्हॅल्यू आहे. 0 आणि 1 काय आहे, डिफरंट व्हॅल्यू आहे. 0 आणि 1 डिफरंट आहे. मग येणार किती, आउटपुट 1 येणार. म्हणजे आउटपुट आला इकडे 1, म्हणजे डी ला आला 1. आता ह्याच्यामध्ये पाहायचं, याच्यामध्ये पाहिलं तर वाय ला काय केलं आपण, वायर टाकून एक इकडे कनेक्शन घेऊन इकडे काय घेतलेला आहे, 1 घेतला. हा जो वायचा 1 होता तो आपण ह्या वायरच्या थ्रू इकडे घेतला आणि जो एक्स होता तो एक्स ला आपण याच्या थ्रू इकडे घेतला. आता इकडे एक्स 0 आला, 0 चा 1 झाला, 1 इंटू 1 बोरला आला 1. म्हणजे इथे किती आला, 1 आला. कधी आला, ज्या वेळेस 0 1 इनपुट असेल, डिफरंट असेल, तर एक्सओर ने त्याला 1 कन्वर्ट केला आणि अँड गेट मध्ये येण्याअगोदर नॉट गेट लावल्यामुळे हा 0 जो एक्स मधनं जो 0 आला तो नॉट गेट लावल्यामुळे त्याने इन्व्हर्ट केला. म्हणजे काय केला, ह्या 0 ला 1 मध्ये कन्वर्ट केला. लो इनपुटला हाय आउटपुट मध्ये कन्वर्ट केला. हा 1 गेला अँड गेटला, अँड गेट मध्ये झालं मल्टिप्लिकेशन, 1 मल्टिप्लाय बाय 1 1. हा 1 आला इकडे बोरला म्हणजे मिळाला 1. म्हणजे D1 आणि B1 कधी येणार आहे, ज्यावेळेस x 0 असेल आणि y 1 असेल, त्यावेळेस आला आपला 1. आता नेक्स्ट स्टेट बघायची. 1 1 लिहून घेतला. आता पुढे काय आहे, x 1 आहे, y 0 आहे. x किती आहे, 1 आहे आणि y 0 आहे. मग आता x ची व्हॅल्यू 1 आणि 0. आता डायरेक्टली जर का आपण एक्सओर ने पाहिलं तर काय होणार आहे, 1 आणि 0 मध्ये काय होणार आहे, डिफरंट इनपुट आहेत म्हणजे 1च येणार आहे. डिफरंट इनपुट आहेत एक्सओर ला म्हटल्यावरती ह्याला 1 येणार आहे. म्हणजे डी आला 1, ॲज इट इज लिहून घेतला 1. आता ह्या साईडला जर का पाहिला तर एक्सओरला येताना ह्या वायरच्या थ्रू एक्स काय केला आपण, एक्स ची व्हॅल्यू खाली घेतली. एक्स होता 1, नॉट गेटने इन्व्हर्ट केला, त्याला 0 मध्ये कन्वर्ट. नॉट गेट काय करतो, इन्व्हर्टर आहे ना तो. 1 इनपुट 1 आला म्हणजे तो आउटपुटला काय देणार आहे, इनपुट 1 आला तर आउटपुटला 0 देणार आहे. तो आउटपुटला त्याने 0 दिला. हा 0 गेला अँड गेट मध्ये, इकडे गेला 0 0 आला. आता ह्या साईडला बघा, हा जो वाय आहे, वायला किती होता, 0 होता. वायला किती होता, 0 होता. हा 0 या वायरच्या थ्रू आपण इकडे घेतला, इथे आला. आता 0 इंटू 0 काय होणार आहे, बोरो मध्ये अँड गेट मध्ये काय होणार आहे, मल्टिप्लिकेशन होणार आहे. 0 ला 0 मल्टिप्लाय केलं तर काय होणार आहे, 0 येणार आहे. मग इकडे आला 0, हा आला इकडे 0. म्हणजे बोरो गेट झाला 0 झाला. आता नेक्स्ट स्टेप, ऑल इनपुट्स आर हाय, म्हणजे ऑल इनपुट्स 1 ठेवून बघायचे. ऑल इनपुट्स मी काय केले, 1 ठेवले, x1 y1.
आता x1 y1 जर का XOR ला जर का आपण जोडलं, XOR ला जर का आपण जोडलं तर 1 1 मध्ये काय होतं, सेम इनपुट असेल तर 0 आउटपुट. सेम इनपुट आलेले आहेत, सेम इनपुट आल्यामुळं XOR चा आउटपुट येणार 0, म्हणजे D झाला 0, म्हणजे डिफरन्स झाला 0. आणि त्या 0चा जो डिफरन्स आहे तो आपण इथे लिहिला. आता x किती आहे 1, y किती आहे 1. आता y ला या वायरच्या थ्रू आपण ऍज इट इज अँड घेतला, इकडे घेतला, हा आला 1. आता x ला काय केलं आपण, या वायरच्या थ्रू, जम्पिंग वायरच्या थ्रू इथे घेतला. आता नॉट गेटच्या आधी 1 आला, पण नॉट गेट काय करणार, ह्या येणाऱ्या 1 ला कन्वर्ट करणार 0 मध्ये. येणाऱ्या 1 ला कन्वर्ट केला त्याने 0 मध्ये, कारण नॉट गेटचं कामच आहे हाय इनपुटला लो करणे, लो इनपुटला हाय करणे. याने 0 केला, हा 0 आला इकडे. आता 1 into 0 काय होणार, मल्टिप्लिकेशन. 1 ला जर का शून्याने गुणला तर काय होतो, 0 येतो. मग 1 मल्टिप्लाय बाय 0 0, हा 0 आला इकडे, म्हणजे बोरो गेला 0, म्हणजे 0 0. लास्ट स्टेज काय आली 0 0. हा ट्रूथ टेबल आपला काय असेल, ज्यावेळेस दोन्ही इनपुट जर का लो असतील तर आउटपुट पण लो असतील. एक लो आणि एक हाय असेल, एक्स लो आणि वाय 1 असेल, हाय असेल, तर दोन्ही पण हाय असतील, कारण इकडे अँड गेट वापरलेला आहे. आणि ज्या वेळेस 1 0 असेल तर 0 1 आणि 1 1 असेल तर 0 0 येणार आहे. ठीक आहे, हे आहे आपलं हाफ सबस्ट्रॅक्टर. आता हाफ सबस्ट्रॅक्टरला जर का ह्या सर्किटला जर का अजून एक हाफ सबस्ट्रॅक्टर जर का जोडला तर काय होणार आहे, हाफ प्लस हाफ काय होणार आहे, फुल होणार आहे. हा पण फुल सबस्ट्रॅक्टर मध्ये पाहायचं त्याला. मग